विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात केलेली होती. त्यात मेथड ऑफ इंटिग्रेशन आपण पाहणार आहोत आणि त्यात 3 मेथड आपण पाहिलेल्या आहेत, ज्यात इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन असे 3 प्रकारामध्ये आपलं हे चॅप्टर जे आहे ते संपणार आहे. पण त्यातील आपण फक्त पहिल्या मेन पार्टला सुरुवात करतो आहोत. त्यात आपण मेथड जी पहिली ती आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आणि इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन याच्यामध्ये आपण काही थेरॉटिकल पार्ट जो आहे तो मागील व्हिडिओमध्ये पाहून घेतलेला आहे, ज्यात आपण एक थेरम आणि 4 करोलरीज पाहिले आहेत. ज्या करोलरीज म्हणजे एक फॉर्म्युलाच आहे, ज्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल जे आहे ते इझी वेने सोडवू शकणार आहोत. तर आता आपण प्रत्यक्ष एक्सरसाइज 3.2 च्या ए पार्टला सुरुवात करतो आहोत, ज्यात आपल्याला या संपूर्ण टॉपिकवरती आधारित क्वेश्चन्स आहेत. आणि जे आपल्या मागील व्हिडिओमध्ये जे आपण एक्स्ट्राचे 4 फॉर्म्युले पण शिकून घेतलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी आपल्याला यूज करायला लागणार आहे. तर ते 4 फॉर्म्युले आपण जे शिकलो ते आपण इंटिग्रल्स ऑफ tan x, cot x, sec x आणि cosec x हे प्रकार देखील आपण पाहिलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष एक्सरसाइजला सुरुवात करतो आहोत. त्यातला आपण एक्सरसाइज 3.2 च्या ए पार्ट मधील पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपण बघूयात. त्याला इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सच आहे. तर अशा वेळेला जर आपण नेहमीची सुरुवात जी आपण केली आहे सुरुवातीपासून, तर त्याला आय इज इक्वल टू इंटिग्रल log x ब्रॅकेट रेस टू n अपॉन x. सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे एक्झाम्पल इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन सोडवायचं आहे. हे कसं ओळखायचं? आता स्वाभाविक आहे की आपल्याला जर डिफरन्शिएशन हे चॅप्टर यापूर्वी झालेलं आहे तर नक्कीच त्याच्यातले सगळे फॉर्म्युले जे आहेत ते आपले पार्ट असायला पाहिजे. मग जेवढे फॉर्म्युले आपले पार्ट आहेत त्या फॉर्म्युल्यांच्या आधारावरती त्या एक्झाम्पलच्या जे इंटिग्रल आहे त्याच्यात इंटिग्रँड हा जो पार्ट असतो त्या इंटिग्रँडच्या पार्टमध्ये असे 2 फंक्शन शोधायचे की ज्यांचा ते फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या आतच जर असेल. अशा जवळजवळ 90% एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याच फंक्शनचा त्याच इंटिग्रँडमध्ये डेरिव्हेटिव्ह देखील असतो. जसं की इथे आता एक्झाम्पल दिसतंय लॉग एक्स आणि अपॉनला एक्स आहे, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतो. म्हणजे अशा ठिकाणी आपली सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती अप्लाय करणं हा इझी वे होणार आहे. तसं दुसरं एक्झाम्पल दिसतंय बघा, साइन इनव्हर्स ऑफ एक्स जो आहे त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर येतो. म्हणजे या पद्धतीने आपल्याकडे जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले असतील, आपल्याला जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पार्ट असतील, जसं की आता हे 2 फॉर्म्युले मी तुम्हाला म्हटलो, यात पहिला जो आहे तो d/dx ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स येतो आणि d/dx ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर येतं. म्हणजे याचा अर्थ जर त्याचा डेरिव्हेटिव्ह आत असेल तर सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती अप्लाय करणं 100% आपण अप्लाय करू शकतो असं आपल्याला कळतं आहे. तर बघूयात पहिले एक्झाम्पल. बघा त्याचा अप्लाय करतो म्हणजे मग सबस्टिट्यूशन मेथड आहे तरी काय? सबस्टिट्यूशन मेथड आहे काय म्हणजे काय? तर या ठिकाणी ज्याच्याबद्दल आपण सबस्टिट्यूट करणार आहोत, मांडणार आहोत, ते म्हणजे पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. आता इथे होतं काय, आपल्याकडे व्हेरिएबल, मूळ व्हेरिएबल आपला एक्स आहे. आपण व्हेरिएबलचं कन्व्हर्शन दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये करतो आहोत. म्हणजे अशा वेळेला एका व्हेरिएबलचं कन्व्हर्शन दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये होत आहे. म्हणून आपल्याला सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणचा एक्स जो आहे तो बदलून व्हेरिएबल टी मध्ये कन्व्हर्ट झाला पाहिजे. मग त्याला जर व्हेरिएबल टी मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर याला डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. पहिला आपण डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड्स. याला डिफरन्शिएट केल्यावर याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि एक्सचा डीएक्स तसा याचा येईल डीटी. म्हणजे बरोबर आपल्याला हा पार्ट जो आहे तो इंटिग्रँड मध्ये मिळायला पाहिजे. तर मग आपण त्यात ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. इंटिग्रल लॉग एक्स बद्दल आपण टी मानलाय तर हा टी रेस टू एन येईल, कारण इथे रेस टू एन होता. हा 1 अपॉन एक्स डीएक्स, 1 अपॉन एक्स आणि डीएक्स हा दोघी मिळून आपल्याला या ठिकाणी जे आहे ते डीटी मिळत आहे. आपण जो मिळवलेला आहे बाय डिफरन्शिएटिंग द फंक्शन लॉग एक्स इक्वल टू टी, वी गॉट 1 upon x dx is equal to dt. Then we substitute the value dt in the place of 1 upon x dx. म्हणजे आपल्याला या पद्धतीने ते मिळणार आहे. तर इथे याचा फॉर्म्युलाच आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याकडे जे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत ते आता आपल्याला वापरता येणार आहेत डायरेक्टली. तर काय फॉर्म्युला आहे याचा आपल्याकडे? तर इंटिग्रल x raised to n dx इज इक्वल टू x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. म्हणजे आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर इथे टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, कारण व्हेरिएबल इथे टी आहे इन द प्लेस ऑफ एक्स. मग आता हा संपूर्ण जो फॉर्मॅट तयार झाला यानुसार आता इथे आपल्याकडे आन्सर जे टी मध्ये आलेला आहे, परंतु आपल्याला आन्सर हे एक्स मध्ये असावा जो आपला मूळ व्हेरिएबल आहे.
इथे आपण टी बद्दल जे मांडलेलं होतं लॉग एक्स ते इथे टाकायला हरकत नाही. तर लॉग एक्स इज इक्वल टू एन प्लस रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी हे असणार आहे आपलं त्याचं फायनल आन्सर. एक्झॅक्टली सेम वे आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. या एक्झाम्पल मध्ये देखील नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल साइन इनव्हर्स ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा नेहमीच्या नुसार डीएक्स. इथे देखील जसं तुम्हाला आता म्हटलो त्याप्रमाणे इथे आहेच म्हणून आपण पुट करताना साइन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू जे आहे ते पी पुट करणार आहोत. कारण रेस टू जी पॉवर थोडीशी विचित्र वाटते. रेस टू 3/2 रेस टू एन किंवा या टाइपचे जे पॉवर्स असतात ज्या रॅशनलच्या फॉर्म मध्ये असतात किंवा वेगळ्या फॉर्म मध्ये असतात ज्यांना सिम्प्लिफाय करणं सहज शक्य होत नाही अशा ठिकाणी आपण त्याच्याबद्दल सबस्टिट्यूट करतो आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या आत आहे की नाही हेही चेक करतो किंवा काही वेळेला ऍडजस्ट पण करायला लागतो. ते पुढे आपण एक्झाम्पल बघणार आहोतच तशी. डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड्स. इथे येईल साइन वर्डचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा इथे डीएक्स याच्यानुसार इक्वल टू ए डीटी. परत आपल्याला तो पार्ट त्याच्या आत मिळालेला आहे म्हणजे याचा अर्थ आय इज इक्वल टू इंटिग्रल आपण ज्या व्हॅल्यू आहे त्या सबस्टिट्यूट करूया. इन द प्लेस ऑफ साइन वर्स एक्स वी पुट टी and raised to 3/2 is as it is. Then 1 upon under root 1 minus x square into dx in the place of 1 upon under root 1 minus x square dx is equal to dt. Again we use the formula integral x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Then using that formula we got t raised to 3/2 plus 1 upon 3/2 plus 1 plus c. Then simplify this. टी रेस टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 कमी आणि 3 म्हणजे 5 रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस सी. देन पुट द व्हॅल्यू ऑफ टी दॅट वी सबस्टिट्यूट साइन इनव्हर्स ऑफ एक्स रेस टू 5/2 अँड दिस इज 2/5 बाय reciprocal we get the answer. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 3 and 4 परत प्रॅक्टिस साठी म्हणून बघूया. तर ऑब्झर्वेशन करा बघा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन एक्स प्लस लॉग एक्स डीएक्स. इथे परत ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित केलं तर साइन जो अँगल दिसतोय तो थोडासा वेगळ्या टाईपचा दिसतोय. एक्स प्लस लॉग एक्सच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ साइनच्या आत जो अँगल दिसतोय तो थोडासा प्रॉब्लेमेटिक आहे. त्याच्याबद्दल आपण जनरली टी जे आहे ते सबस्टिट्यूट करून घेतो आणि तो करतो आहोत कारण एक दिसतं पण आपल्याला की याचा डेरिव्हेटिव्ह याच्या आत बरोबर कुठेतरी येऊन जाईल. दिसतो आहे 1 अपॉन एक्स पण दिसतो म्हणजे अशा वेळेला आपल्याला एक तर लक्षात येऊन जातं की अशा वेळेला एक्स प्लस लॉग एक्स बद्दल आपल्याला टी पुट करायचं आहे. ते झाल्यानंतर याला डिफरन्शिएट आपण करणार आहोतच. डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड्स. याला डिफरन्शिएट करत असताना एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि लॉग एक्सचा 1 अपॉन एक्स होतो पण दोघींना डीएक्स होता परंतु डीएक्स आणि इथे डीटी. याला आपण सिम्प्लिफाय जर केलं तर इथे हा एक्स प्लस 1 अपॉन एक्स डीएक्स इक्वल टू येईल डीटी. अजून सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळतंय बघा 1 प्लस एक्स अपॉन एक्स म्हणजे हा पूर्ण भाग आणि डीएक्स त्याला मल्टिप्लाय इक्वल टू डीटी. बरोबर या ठिकाणी आपल्याला सोल्युशन करत असताना आपल्याला 1 प्लस एक्स अपॉन एक्स डीएक्स बद्दल डीटी मिळून गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ अगदी बरोबर मेथडने आपण जातो आहोत. तर आय इज इक्वल टू इंटिग्रल हा 1 प्लस एक्स डीएक्स ऐवजी आपण जो काढलाय डीटी तो ठेवला. इथे 1 अपॉन हा साइन आणि या संपूर्ण व्हॅल्यू बद्दल आपण टी मानलेला होता तो टी इथे लिहिलाय. हा 1 अपॉन साइन आला. 1 अपॉन साइन म्हणजे काय असतो 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक टी डीटी. आणि जस्ट मागील व्हिडिओमध्ये जे आपण नवीन फॉर्म्युले तयार करून घेतले नवीन फॉर्म्युले आपण शिकलेलो आहोत. जर ते फॉर्म्युले इथे अप्लाय केले जसं की आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रल कोसेक एक्स डीएक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे तर तो इथे आपण अप्लाय करू शकतो म्हणजे इथे येणार आहे लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. आणि फायनली हे टी मध्ये आन्सर आलंय. सॉरी हे टी मध्ये आन्सर आलेला आहे बट आपल्याला पाहिजे आहे ते एक्स मध्ये कारण हा फॉर्म्युला टी मध्ये आपण अप्लाय केला मग आपल्याला व्हेरिएबल तर आपला एक्स होता तर मग आपण इथे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी एक्स टी होता त्या ठिकाणी आपण एक्स लॉग एक्स ठेवणार आहोत.
इथे येईल कोसेक एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट एक्स प्लस लॉग एक्स आणि हा प्लस सी. अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर जे आहे ते मिळणार आहे. त्याच पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल देखील बघूया. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टॅन क्यूब एक्स स्क्वेअर आणि हा डीएक्स. आता इथे देखील आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. आता इथे या एक्झाम्पल मध्ये शोधायचं की आपण आता जर समजा इथं सेक स्क्वेअर पडत तरी डेरिव्हेटिव्ह येतो म्हणजे तो टॅन एक्सचा येतो. म्हणजे इथे ज्याचं पॉवर जी आहे ती थोडी विचित्र टाईपची दिसते. क्यूब आहे आणखी हा अंडर रूट आहे म्हणजे रेस टू 1/2 आहे या टाईपने दिसते आहे. म्हणजे आपण अशा वेळेला टॅन एक्स स्क्वेअर याच्याबद्दल जे आहे ते टी सबस्टिट्यूट करणार आहोत. याला डिफरन्शिएट करणार नेहमीप्रमाणे. याला डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड. इथे येईल सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि हे कॉम्पोजिट फंक्शन झालं. नुसता एक्स ऐवजी एक्स स्क्वेअर आलेला आहे. नुसता एक्स राहिला असता तर सेक्स स्क्वेअर एक्स आला असता. पण इथं एक्स स्क्वेअर आहे तर मग एक्स स्क्वेअरचा परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. तो येईल 2x आणि नेहमीप्रमाणे dx इक्वल टू इथे dt. यात हा एक्स आधी लिहितो एक्स सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx आणि हा 2 जो आहे त्या साईडला पाठवतो. इथे मल्टिप्लाय आहे इथे तर तो डिवाइड होणार. म्हणजे आपण बरोबर आपल्याला बघा काय मिळत आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर डीएक्स त्याच्याबद्दल आपल्याला dt अपॉन 2 म्हणजे एका व्हेरिएबलचं कन्व्हर्शन एक्सचं कन्व्हर्शन जे आहे ते बरोबर टी ह्या व्हेरिएबल मध्ये झालेलं आहे. म्हणजे मग आपण आय इज इक्वल टू इंटिग्रल या संपूर्ण फंक्शन ऐवजी आपण dt अपॉन 2 या ठिकाणी ठेवणार आहोत. हा 1 अपॉन हा स्क्वेअर रूट आहेच आणि याच्याबद्दल फक्त आपण टी मानला याच्याबद्दल आहे. टॅन एक्स स्क्वेअर इक्वल टू टी मानलाय तर 3 या ठिकाणी राहीलच म्हणजे तो क्यूब राहीलच त्याचा. हा 1/2 ओव्हरऑल इंटिग्रलच्या बाहेर निघणार. हा 1 अपॉन हा याला पॉवरच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं असेल तर हा म्हणजे 1/2 असतो तर हा इथे 3/2 dt अशा पद्धतीने लिहिता येईल. आणि हा 1/2 इंटिग्रल हा t⁻³ dt होईल. पुढे आता याचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येणार आहे. हा आपल्याकडे याचा फॉर्म्युला जो आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये वापरला तोच 1/2 t⁻³ प्लस 1 अपॉन -3/2 प्लस 1 प्लस सी. याला जर अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर 1/2 t⁻² हा -3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय ना -1/2 कमी -3 त्याच्यातलं -1 मिळेल अपॉनचा 2 आणि अपॉनला देखील -1/2 हा -1/2 आणि हा कॅन्सल होऊन जाईल. फक्त मायनस साईन त्या ठिकाणी राहील आणि तो √t होऊन जाईल. हा जो आहे याला वरती लिहितो. हा कॅन्सल झाल्यानंतर या भागात त्याचं उत्तर लिहितोय इक्वल टू. इथे आता हे जे दिसतंय 1/2 कॅन्सल झाल्यानंतर फक्त मायनस साईन या ठिकाणी शिल्लक राहील आणि हा 1/√t याला लिहिता येईल. कारण रेस टू -1/2 आहे तो अपॉनला पॉझिटिव्ह झाला आणि रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट असणार आहे. त्या ठिकाणी स्क्वेअर रूट लिहिलं आणि बाकी प्लस सी आपला आहे नेहमीप्रमाणे तसाच. मायनस फक्त पुढे टी ची व्हॅल्यू जी आपण ज्याच्याबद्दल मानली आहे ती सबस्टिट्यूट करायची गरज आहे. ती परत टाकली या ठिकाणी तर इथे येईल टॅन एक्स स्क्वेअर आणि इथे प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथे नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल e⁻x लॉग ऑफ. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असणार एक्झाम्पलचं तिथे एक लक्षात येत आहे लॉग ऑफ साइन e⁻x जी टर्म आहे त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढून बघा. तो टॅन ऑफ e⁻x आणि त्याला मल्टिप्लाय e⁻x येईल. कसं काय येईल बघा. इथे आता पुट लॉग त्यासाठी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं आहे आणि डेरिव्हेटिव्हचे चॅप्टर जे आहे ते चांगल्या प्रकारे क्लिअर असणं गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित असेल तर हे अगदी इझी होऊन जाईल. याला डिफरन्शिएट करूया ऑन बोथ द साइड्स. डिफरन्शिएट केल्यावरती काय होईल बघा. हा याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन कारण लॉगचा जो डेरिव्हेटिव्ह आहे लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे म्हणजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो 1 अपॉन एफ ऑफ एक्स येतो. डिफरन्शिएशन चॅप्टर ज्यांचं झालेलं आहे व्यवस्थित क्लिअर त्यांना लगेच लक्षात येईल की इथे d/dx ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स जो आहे तो 1 अपॉन एफ ऑफ एक्स असा डेरिव्हेटिव्ह त्याचा आहे आणि परत एफ डॅश ऑफ एक्स असतं म्हणजेच त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काढायला लागतो. तर त्याचा इथे आपण युज करतो आहोत. मग आता इथे साइन ऑफ e⁻x तर आहेच शिवाय साइन ऑफचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस ऑफ
ई रेस टू एक्स आणि परत ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स डीएक्स, कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. ते आपण तोपर्यंत डिफरन्शिएट करत जातो तोपर्यंत आपलं डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 येत नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 येईल, म्हणून आपण पुढे डिफरन्शिएट त्याला करणार नाही. तसं कॉस अपॉन साइन म्हणजेच काय असणार आहे, कॉट ऑफ ई रेस टू एक्स, हा त्याला मल्टिप्लाय ई रेस टू एक्स आणि हा डीएक्स इक्वल टू डीटी. फायनली आपल्याला 1 अपॉन याला टॅन मध्ये लिहिता येणार आहे, 1 अपॉन टॅन ई रेस टू एक्स, कारण कॉट एक्स म्हणजे 1 अपॉन त्याचा रेसिप्रोकल आहे म्हणून इक्वल टू डीटी. आणि आपण ह्या व्हॅल्यू जर आय मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर बघा आता आपल्याला बरोबर ई रेस टू एक्स आणि आपल्याला टॅन ई रेस टू एक्स डीएक्स ऐवजी डीटी मिळालेला आहे. आणि फक्त राहिलं ते फंक्शन हे तर ते आहे फक्त आपण मांडलेलं टी. या संपूर्ण फंक्शन बद्दल आपण टी मानलाय, तर मग इथे टीचं इंटिग्रेशन रेस टू 1 + 1 अपॉन 1 + 1 + सी येईल, म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन 2 + सी. आणि आपण फक्त टी बद्दल आता ती व्हॅल्यू पुट करायची आहे, म्हणजे आपल्याला इथे फायनली मिळत आहे लॉग साइन ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेन या अपॉनचा 2 जो तो आपण इथे लिहिणार 1 अपॉन 2 लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं इंटिग्रेशन काढता येईल. पुढचं एक्झाम्पल बघूयात, एक्झाम्पल नंबर 9. यात देखील आता साइन आणि कॉस दिसतोय. आता डायरेक्ट लक्ष देणार नाही की सबस्टिट्यूशन वापरायचं, परंतु आपल्याला साइन आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन यांच्यामध्ये संबंध आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो मायनस साइन येतो. मग आपण त्या पद्धतीने जर याला विचार केला आणि त्यांचं कन्व्हर्शन देखील आपल्याला करता येतं, म्हणजे साइनचं कन्व्हर्शन कॉस मध्ये, कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये करता येतं. ते देखील आपल्याकडे आयडेंटिटीज आहेत, फॉर्म्युले आहेत. म्हणून आपण काय करूया, जे सोयीस्कर आहे तो मार्ग निवडायचा. जनरली सोयीस्कर काय आहे, आपण जर साइन बद्दल पुट केला तर कॉस त्याचा मिळेल, हे सोयीस्कर आहे. कारण हा जो आहे कॉसचा क्यूब आहे, कारण क्यूबचा फॉर्म्युला तो नाही स्क्वेअरचा आहे, पण म्हणजे कॉस आपण त्यातनं वेगळा काढू शकतो. आणि हा जो आहे याला साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल, आणि हा कॉस स्क्वेअर एक्स त्याला मल्टिप्लाय हा एक्स कॉस एक्स आणि हा डीएक्स, म्हणजे बरोबर आपल्याला याला सिम्प्लिफाय करायला सोपं होईल. कारण कॉस स्क्वेअरचं कन्व्हर्शन साइन स्क्वेअर मध्ये होऊन जातं बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटीज. त्या वापरले येईल 1 मायनस साइन स्क्वेअर. जर मी फंडामेंटल आयडेंटिटी या ठिकाणी यूज केली, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पार्ट असतील तर लगेच लक्षात येतो पाहता क्षणी. पुढे मग आता बघा, हा कन्व्हर्ट झालेला आहे, हा कन्व्हर्ट झालेला आहे स्क्वेअर मध्ये, परंतु आपण फक्त साइन बद्दल पुट करतो आहोत, त्यामुळे याला स्क्वेअरची गरज नाही. हा रेस टू 4 जरी ठेवला तरी पण चालतोय बघा. तर मग आता पुढे सबस्टिट्यूट करताना पुट साइन एक्स इज इक्वल टू समजा टी पुट केला, याला डिफरन्शिएट केलं ऑन बोथ द साइड्स. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला साइनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॉस एक्स मिळतोय, डीएक्स इक्वल टू डीटी. ही व्हॅल्यू आपण याच्यात आता पुट करू शकतो. तर आय इज इक्वल टू हा कॉस एक्स डीएक्स जो आहे याच्या ऐवजी आपण डीटी मिळवला, तो डीटी इथे लिहिला. पुढे हा टी रेस टू 4 इंटू हा 1 मायनस टी स्क्वेअर होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे मध्ये जर मल्टिप्लाय केलं तर टी रेस टू 4 मायनस टी रेस टू हा 6 होईल. टी रेस टू 4 आणि हा टी स्क्वेअर पाया समान असताना घातांकाची बेरीज हा रूल वापरला तर याचं इंटिग्रेशन टी रेस टू 4 + 1 अपॉन 4 + 1. याचं येईल टी रेस टू 6 + 1 अपॉन 6 + 1 प्लस सी. फायनली टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया, ती साइन एक्स आहे. इथे हा 1 अपॉन 5 4 + 1 केल्यानंतर टी रेस टू 5 म्हणजेच साइन एक्स रेस टू 5 मायनस हा 1 अपॉन 7 म्हणजेच साइन एक्स रेस टू 7 6 + 1 केल्यानंतर आणि प्लस सी. अशा पद्धतीने आपण त्यांचे आन्सर जे आहे ते फाइंड करू शकतो. नेक्स्ट फॉर 10. नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू 1 अपॉन 4x + 5x रेस टू -11 dx. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला असं म्हटलं की डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये सुद्धा व्हेरिएबल रेस टू जे आहे ते मायनस साइन जनरली होऊ द्यायची नाही. रेस टू जर निगेटिव्ह असेल त्याला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. दोघे एक्झाम्पल मध्ये दिसतं की व्हेरिएबलच्या टर्म रेस टू मायनस आहे, ते देखील रेस टू मायनस आहे, त्याला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. मग तो कसा होतो, तर लॉ ऑफ इंडायसेस वापरून आपण याला +5 अपॉन x रेस टू 11 असं लिहू शकतो. पुढे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. हा 1 अपॉन हा 4 याने याला मल्टिप्लाय केलं तर x रेस टू 12 होईल, कारण हे 11 आणि हे 1 +5 आणि हा अपॉन लाईन x रेस टू 11 हा dx. बाकी पुढे हा रेसिप्रोकल होऊन वरती येईल, तर इंटिग्रल x रेस टू 11 आणि अपॉनला 4x रेस टू 12 + 5. जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर x रेस टू 5 चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 12 × x रेस टू 11 असा येणार आहे.
म्हणजे 12 - 1 केल्यानंतर डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले पार्ट असतील तर हे होत आहे. याचा डेरिव्हेटिव्ह हा वरती होतोय ऍडजस्ट, फक्त गरजेचा हा 4 म्हणजे 12×4 = 48. 48 ची इथे गरज आहे म्हणजे 1/48 इथे आणि इथे आपण ऍडजस्ट जर केला तर आपल्याला बरोबर ह्या टर्मचा जो आहे तो वरती डेरिव्हेटिव्ह मिळतो आहे. म्हणजे कसं काय तर बघा हा 1/48 ऍज इट इज आणि इंटिग्रल इथे dx ऑफ 4x⁻² + 5 हा करून बघा, तुमच्या लक्षात येईल इथे बरोबर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आहे तो ऍडजस्ट झाला. आणि हा फॉर्म्युला आपण पाहिला, ज्या करोडरीज आपण पाहिल्या तिसऱ्या क्रमांकाची जी करोडरी आहे त्या करोडरीनुसार दुसऱ्या क्रमांकाची करोडरी आहे आपण शिकलेली मागच्या व्हिडिओमध्ये, त्यानुसार इथे डायरेक्ट जर आपल्याकडे फॉर्म्युला आहे जर असं असेल म्हणजेच काय इंटिग्रल f'(x) अपॉन f(x) असेल तर अशा वेळेला डायरेक्टली आन्सर येतं log ऑफ मॉड ऑफ f(x) + c. तसं इथे आता वरती हा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झालेला आहे म्हणजे तो नियमात राहून होतोय ऍडजस्ट. तर अशा ठिकाणी 1/48 ऍज इट इज असेल आणि log ऑफ मॉड ऑफ f(x) म्हणजेच आपला हा इथे 4x⁻² + 5 असा असणार आहे आणि हा प्लस c नेहमीच्या पद्धतीने. तसंच पुढचं एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये देखील r⁻⁻1 दिसत आहे, तर याला देखील आपण आधी त्याला जेवढं शक्य तेवढं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूयात आणि मग पुढे सोडवूया. म्हणजे याला देखील आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. याच्याबद्दल आपण t सबस्टिट्यूट केला तर आपल्याला परत तेच मिळणार आहे, पण आपल्याला लॉजिकली पण काही गोष्टी विचार करायला लागतात आणि मग लॉजिकली विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की फॉर्म्युला डायरेक्ट जर वापरला तरी पण आपल्याला आन्सर मिळतं आहे. तसं इथे हा e⁻⁻ हा log x ब्रॅकेटचा क्यूब होईल, कारण इथे आपले लॉगचे जे आपण लॉज शिकलेलो आहोत लॉगरिथम त्यानुसार हा एक क्यूबला जाईल, इथे क्यूब होऊन जाईल आणि इथे x⁻4 + 1 हा r⁻⁻1 होता, लॉ ऑफ इनव्हर्सनुसार खाली आल्यानंतर पॉझिटिव्ह होऊन जाईल. इथे बेस नसला म्हणजे हा ई आपण कन्सिडर करतो, त्यानुसार हा इथे पूर्ण हा कॅन्सल होईल. परत लॉगचाच रूल आहे त्यानुसार x³ येईल आणि आपण येईल x⁻4 + 1 dx. परत एक ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर इथे x⁻4 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर x³ च्या फॉर्म मध्ये येतोय, म्हणजे गरज फक्त 4 ची, कारण तो 4 पुढे येतो म्हणजे आपण 1/4 या ठिकाणी ऍडजस्ट केला तर 4x³ अपॉन x⁻4 + 1 आणि हा dx होईल. बाकी पुढे परत 1/4 आपल्याला मिळाला याचा डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे d/dx ऑफ x⁻4 + 1 अपॉन x⁻4 + 1 आणि हा इथे dx म्हणजे हा परत हाच जर फॉर्म्युला यूज केला तर इथे 1/4 log ऑफ मॉड ऑफ x⁻4 + 1 + c अशा पद्धतीने आपण इंटिग्रल जो आहे तो फाइंड करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 13. नेहमीप्रमाणे लेट i = √tan x अपॉन sin x * cos x dx. आता काही एक्झाम्पल थोडेसे युनिट टाइपचे असतात, पण थोडंसं ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित केलं तर लक्षात येतं की याला कसं सॉल्व्ह करायला लागणार. आता इथे टॅन आणि इथे साइन कॉस दिसतोय, तिघींचा एकमेकांशी संबंध आहे, पण टॅन हा स्क्वेअर रूटच्या आत आहे आणि याचाच डेरिव्हेटिव्ह आपल्याला ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे हा 1/cos चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती की 1/cos म्हणजे आपल्याला माहिती की तो सेक येईल, पण त्याला स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे आपल्याला आणखी एका कॉसची गरज आहे. मग आपण अशा वेळेला काय करायचं, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos² x, जेणेकरून त्या ठिकाणी sec² x मध्ये कन्वर्ट त्याचं होऊन जाईल. तर तसं केल्यानंतर काय होईल बघा, हा √tan x आहे तसाच, त्यानंतर अपॉनला हा आपण cos² x केला, अपॉनला इथे एक कॉस जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल cos² x ने डिवाइड केल्यानंतर. म्हणजे मग ते सिम्प्लिफाय होताना कसं होईल बघा, हा एक कॅन्सल झाला, हा एक याच्यातला राहिला साइन अपॉन कॉस टॅन होऊन जाईल, म्हणजे हा √tan x त्याला मल्टिप्लाय 1/cos² x आहे, हा 1/cos² x आहे, म्हणजे याचा अर्थ हा sec² x होऊन जाईल कारण त्याचा तो रेसिप्रोकल आहे. एक कॉस कॅन्सल साइन अपॉन कॉस उरला म्हणजे तो tan x होऊन जाईल. आता बघा इथे परत टॅन आणि हे दोघींचे मिळून, कारण √a अपॉन a याला आपण डायरेक्टली √a लिहू शकतो, कारण याला √a × √a कॅन्सल होऊन जाईल त्याच्यातला. तर याला लिहिताना हा sec² x आणि आपण राहील √tan x आणि हा फॉर्मॅट परत आपला नेहमीचा फॉर्मॅट तयार झाला. आपण ज्या करोडरीज शिकलेलो आहोत त्या करोडरीज पैकी एक करोडरी जी आहे ती अशी आहे f' अपॉन समजा √f(x) येत असेल तर अशाला 2 √f
एफ ऑफ एक्स हे त्याचा आन्सर असणार आहे. इंटिग्रल त्याचा आपण डायरेक्ट असं फाइंड करू शकतो याच्या साह्याने, कारण हा त्याचा वरती डेरिव्हेटिव्ह आहे tan x चा. हा tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x, म्हणून आपण डायरेक्टली लिहिताना त्याचं जर डायरेक्ट लिहायचं असेल किंवा समजा आपण त्याला त्या फॉर्म मध्ये लिहिला, कारण डी बाय डी एक्स ऑफ tan x जो आहे तो sec square x येतो आणि आपल्याला अंडर रूट tan x म्हणजे तयार झाला तो हा फॉर्मॅट. त्यानुसार इथे तुम्हाला डायरेक्टली मिळतं आहे याचा जो डेरिव्हेटिव्ह मिळाल्यामुळे 2 स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता हे एक्झाम्पल थोडं अल्जेब्रिक टाईपचं आहे आणि यात ऍडजस्टमेंटची गरज असते. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते डीएक्स. आधी याला स्क्वेअर फॉर्म जो आहे तो करून घेऊयात. -2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे आणि ते एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. नंतर याला सेपरेट करतो, कारण इथे वरती आणि खाली सेम दिसते बघा. एक्स स्क्वेअर प्लस 1 फॅक्टर सेम आहे, फक्त हा जो इकडचा फॅक्टर आहे तो आहे इथे 2x -2x जो उरला तो आणि आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि नेहमीप्रमाणे डीएक्स. याला जर सेपरेट लिहिलं तर यातला एक फॅक्टर जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल बघा. याला कॅन्सल होतो एक, म्हणजे इथे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 फक्त उरणार. इथे मायनस इंटिग्रल 2x अपॉन आणि अजून ऑब्झर्वेशन जर थोडंसं केलं तर हा जो पार्ट दिसतोय या पार्ट मध्ये एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे तो 2x येतो. म्हणजे याला देखील आपण त्या पद्धतीने जर डेरिव्हेटिव्ह त्याचा ऍडजस्ट केला किंवा सबस्टिट्यूशन मेथड जर आपण त्याला अप्लाय केला, हा समजा I1 मानला आणि हा I2 मानला, से दिस फर्स्ट. तर सुरुवातीला आपण I1 जो आहे त्याचं इंटिग्रेशन जे आहे ते काढून घेऊयात. एक्स स्क्वेअर प्लस 1 डीएक्स इज इक्वल टू डायरेक्टली टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. प्लस सी लिहायची गरज नाही, कारण आपण दोघींसाठी कॉमनली प्लस सी जो आहे तो घेऊन घेऊया. हा कसा आला, कारण टॅन इनव्हर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर येतो, तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन हे टॅन इनव्हर्स एक्स येणार. त्याच पद्धतीने समजा I2 आपण इकडे काढून घेऊयात. तर काय आहे आपला I2, तो आहे इथं इंटिग्रल 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. यात सबस्टिट्यूशन करूयात. पुट एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू टी. तर ते पुट केलं इथे याचा डेरिव्हेटिव्ह 2x dx इज इक्वल टू dt. म्हणजेच ते I2 मध्ये व्हॅल्यू पुट केली तर हा 2 जो आहे इकडचा 2 तिकडे पाठवला तर इक्वल टू येईल dt अपॉन, सॉरी तो आहेच ऑलरेडी इथे, याची गरज पण नाही पाठवायची बघा. कॉन्स्टंट नंबर इथे पण आहे 2x dx, म्हणून ती व्हॅल्यू डायरेक्ट dt ठेवायला हरकत नाही. तर I2 इक्वल टू येईल हा पूर्ण याच्या ऐवजी dt आणि हा 1 अपॉन टी स्क्वेअर. आणि 1 अपॉन टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होतं, 1 अपॉन टी मायनस 1 अपॉन टी प्लस सी, आणि टी आपल्याकडे आहे -1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि हा इथे प्लस सी आपण घेतलेला आहे ऑलरेडी, त्याला घ्यायची गरज नाही, म्हणून आपण याला डायरेक्टली लिहिणार आहोत इक्वल टू -1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. म्हणजे आपल्याला इथे I2 देखील मिळाला. आता I1 आणि I2 ह्या व्हॅल्यूज आपल्या I मध्ये पुट केल्या तर फर्स्ट बिकम्स, आपण हा मिळाला टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आणि हा मिळालेला आहे -1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस सी हा आपला नेहमी असतो. त्या पद्धतीने आपल्याला याचे इंटिग्रल जे आहे ते फाइंड करता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 15 आणि 16. तर इथे बघा I इज इक्वल टू नेहमीप्रमाणे मानून घेतलेला आहे. आता हे जे एक्झाम्पल दिसतं यात पाहता क्षणी तर नाही कळत, परंतु व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं ना तर लक्षात येतं की हा कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर त्यांचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 2 sin x cos x 2 sin x cos असा येतोय आणि बरोबर तुम्हाला जे आहे ते वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळतो. परंतु खूप ऑब्झर्वेशन ते लक्षात येतं. त्यासाठी डिफरन्शिएशनचे सगळे फॉर्म्युले चांगल्या पद्धतीने पाठ असणं आणि त्यांची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. तर बघा पुट 3 cos स्क्वेअर एक्स प्लस 4 sin स्क्वेअर एक्स इक्वल टू समजा टी पुट केला तर ते काय होईल बघायला. डिफरन्शिएट जर आपण करायचं ठरवलं, डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड्स, तर काय होईल, हा 3 cos स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 2 cos x आणि परत cos x चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार, तो येईल मायनस sin x. कॉम्पोजिट फंक्शन आहे तर त्याला असंच आपण डिफरन्शिएट करतो. ते आपल्या डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये त्याच्यात डिटेल दिलेला आहे. नंतर साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 sin x आणि परत sin x चा डेरिव्हेटिव्ह येतो तो cos x आणि या संपूर्ण याला dx आणि इक्वल टू dt. त्याच पद्धतीने
म्हणजे पुढे बघा आता, हा 3 गुणे 6 म्हणजे -6, हा साइन एक्स आणि हा कॉस एक्स होणार. हा 4 दुणे 8 प्लस 8 साइन एक्स कॉस एक्स होणार. आणि संपूर्ण याला dx इक्वल टू dt. तर हा 8 साइन एक्स कॉस एक्स, त्याला त्याच्यातनं 6 साइन एक्स कॉस एक्स जर गेले तर इथे आपल्याला 2 साइन एक्स कॉस एक्स असे मिळतं. dx इक्वल टू येईल dt. म्हणजे बरोबर आपल्याला या ठिकाणी न्यूमरेटर जो आहे तो मिळालेला आहे. म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रल या संपूर्ण व्हेरिएबलच्या ऐवजी dt, नंतर हा 1 याच्याबद्दल आपण पुट केला t, आणि मग फायनली याचं इंटिग्रेशन जे ते लॉग ऑफ मॉड ऑफ टी येतं प्लस सी आपल्या नेहमीच्या मेथडने, आणि मग लॉग ऑफ टी ची जर व्हॅल्यू आपण पुट केली तर 3 cos स्क्वेअर एक्स प्लस 4 साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस सी अशा पद्धतीने आपल्याला फायनली जे आहे त्याला इंटिग्रल मिळतं आहे. नेक्स्ट आणि लास्ट बघूयात. तर नेहमीप्रमाणे त्याला आय मानून घेतलाय, दोघी ठिकाणी स्क्वेअर रूट दिसतोय. तर जनरली एक ऑब्झर्वेशन आणखी जर केलं आपण व्यवस्थित तर आपल्या लक्षात येईल की स्क्वेअर रूट ऑफ एक्स बद्दल जर आपण टी पुट केला तर या ठिकाणी ना इथे पण स्क्वेअर रूट दिसत आहे आणि इथे क्यूब पण दिसतो आहे. म्हणजे त्याला बरोबर त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जाईल. तो कसा तर बघा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स बद्दल जर समजा मी टी पुट केला, दोन्ही साईडला जर स्क्वेअरिंग केली किंवा 1/2 रूट एक्स याचा डेरिव्हेटिव्ह आणलाय मी, तर इक्वल टू येईल dt. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स, आणि यात परत रूट एक्स आहे म्हणजे हा 1/2 टी होऊन जाईल, आणि हा dx इक्वल टू dt. म्हणजे dx बद्दल आपण डायरेक्टली 2t dt ठेवू शकतो. हे ऑब्झर्वेशन नाही कळत, खूप सारं ऑब्झर्वेशन करायला लागणार आहे. तर इथे म्हणजे रूट एक्स परत मिळणार होता आणि त्याच्याबद्दल आपण टी मानलेला होता म्हणून तो परत टी आला, म्हणून आपलं व्हेरिएबल एक्सचं कन्व्हर्शन टी मध्ये होऊन गेलं. आता हे आपण सबस्टिट्यूट करणार आय मध्ये. इथे dx बद्दल आपण 2t dt मिळवलेला आहे, आणि हा 1/, हा जो दिसतोय आपला रूट एक्स त्याच्याबद्दल आपण टी मानलेला आहेच. शिवाय आता हा दिसतो जो आहे एक्स क्यूबचा स्क्वेअर रूट आहे. मग अशा वेळेला याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, हे काय इम्प्लाइज करतं की दोघी साईडला स्क्वेअरिंग केली आपण तिथे एक्स इक्वल टू तुम्हाला काय मिळतोय टी स्क्वेअर. म्हणजे मग हा जो आपल्याला मिळतोय टी प्लस, हा तर टी आहेच परंतु हा जो दिसतोय क्यूब रूट ऑफ म्हणजे एक्स क्यूबचा रेस टू टी, तो त्याला आपण रेस टू 1/2 तो असणार आहे म्हणजे स्क्वेअर केल्यानंतर. तर आपण फक्त एक्स बद्दल टी स्क्वेअर पुट करूया. तर बघा आपल्याला कसं मिळतंय, मी फक्त एक्स बद्दल टी स्क्वेअर पुट करतो, तिथे काही टी स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा क्यूब. तर फायनली आपल्याला कसं मिळेल बघा, हा 2t अपॉन हा टी आहे तसाच प्लस स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि इथे फक्त राहील तो टी क्यूब आणि हा dt. फायनली याच्यातनं टी 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 कॉमन निघून कॅन्सल होऊन जाईल, उत्तर ते 1/1 प्लस टी स्क्वेअर dt. आणि याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, आपण आता जस्ट मागच्या एक्झाम्पल मध्ये वापरलेलं आहे. 1/1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे स्टॅन इनव्हर्स ऑफ टी असणार, म्हणजे स्टॅन इनव्हर्स ऑफ टी प्लस सी. आणि शेवटी लास्टला आपण काय करणार आहोत तर ती टी ची व्हॅल्यू जी आहे सबस्टिट्यूट करून देणार आहोत. आपल्याकडे टी आपण ज्याच्याबद्दल मानला होता तो होता √x आणि हा प्लस सी आहे तसाच. या एक्झाम्पल सोबतच आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन एक्झाम्पलसह एक्सरसाइज 3.2a पार्ट मधील दुसऱ्या पार्ट मध्ये, ज्यात आपण उर्वरित एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहोत.